हे पितरांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 21 मार्च 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. रात्री 11 वाजून 57 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 38 मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. रात्री 7 वाजून 1 मिनिटानंतर वैदुर्त्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 1 वाजून 15 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 57 मिनिटानंतर वनिस करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनी देवता मीन राशीत असतील. चंद्र मेष राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडली सह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज तशी फारशी राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. मित्रांनो, आता या दोन्ही ग्रहाचे भवितव्य आपल्या कुंडलीमध्ये काय आहे हे ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोरात्मे प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीयपरात्मे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक छंदमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासी शुक्ल पक्ष मंद वासे अश्विनी नक्षत्र ऐंद्र योगे तैतील करणे तृतीया शुभ तिथी वीर गोत्रात उत्पन्न वेकडा मोह पात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्यायला. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचे तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहतो. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही. दिनविशेष मध्ये गौरी तृतीया आहे. मित्रांनो, हा पार्वती मातेशी संबंधित आहे, ज्याला तीज असेही म्हटलेले आहे. जर आपल्या कुळाची परंपरा असेल तर आपण ते करू शकता. तसेच सौभाग्यशाही व्रत देखील आपण नेहमी करत असाल तरच आपल्याला करायचे. गौरी शंकर व श्रीराम दोलोत्सव आहे. मित्रांनो, हा देखील आपण साजरा करत असणारा असाल तर अवश्य करावे. मित्रांनो, तृतीय श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपले नातेवाईक किंवा आपल्यावर अवलंबून असणारे नाते संबंध परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय करेल. मित्रांनो,
मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. आणि रेग्युलर जे आहेत यज्ञ याग ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. म्हणून आपण शक्यतो रेग्युलर कामे जी या दीड तासाच्या काळात करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महाराज.